नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज बनवणार आपण आहोत भरलेली वांगी. त्यासाठी असे काटेरी वांगी घेतली मी, छोटी छोटी 5-6 घेतले. त्या चिरून घ्यायची, त्याचे देठं कापून अर्ध्यामधून कट करून घ्यायची. वांगी चिरून लगेच पाण्यात टाकायची. भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेते. त्याचा शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक केलेत. त्याच्यामध्ये हळद, घरचा कांदा लसूण मसाला म्हणजे काळा मसाला घालायचा आपल्या चवीनुसार. आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला घालायचा आणि त्याच्यानंतर मीठ घालायचं. हा मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत, त्याची तयारी करतो आहे. नमक घालायचे आपल्या चवीनुसार. नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तेल. साधारण 1.5 पळी तेल मी याच्यात टाकणार आहे. हे कच्चं तेल आहे. कच्चं तेलच आपण या शेंगदाण्याच्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर मिक्स करून घेऊ. तेल हे सगळ्या मसाल्याला झालं पाहिजे. एकदम असं मिक्स करून घ्यायचं तेल. त्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर पण ॲड करणार आहोत. छान टेस्ट येते कोथिंबीरीने. चिरलेल्या वांग्यामध्ये आतमध्ये थोडंसं आधी मीठ, थोडंसं नकळत असं मीठ भरायचं, कारण आपण असं वांगं खाताना चविष्ट लागतं. त्यानंतर आपण तयार केलेला मसाला असा भरायचा दाबून. आणि त्यानंतर कढईमध्ये मी परत 1 पळी तेल टाकले. त्याच्यामध्ये सगळे वांगी सोडून घ्यायची, वांग्यात मसाला भरून सोडून द्यायची. वांगे असे परतून घ्यायची. तेलामध्ये थोडेसे वाफलून द्यायची वांगे. त्यामुळे वरून झाकण ठेवते मी. आणि झाकण ठेवल्यानंतर पाणी ठेवायचं गरम होण्यासाठी. पाणी ठेवलं की गरम पाणीच भाजीत ओतायचं, गार पाणी नाही टाकायचं. अजून तर नाही टाकलं पाणी आपण, अजून नाही, पण थोडेसे तेलामध्येच परतून देऊ, नंतर पाणी टाकणार आहोत. गरम पाणी टाकायचं म्हणजे त्याची चव ही तशीच राहते. चव बदलत नाही. गार पाण्याने वांगे असे डांडरल्यासारखे होतात. नंतर आणखी पाणी असं थोडंच टाकायचं, फक्त वांगी शिजवण्यासाठी. आपल्याला भरून वांगं हे कोरडं म्हणजे सुक्कं असं सरभरीतच करायचं आहे आपल्याला. अगदी सुक्कंही नाही आणि एकदम पातळ पण नाही. आता मी राहिलेला मसाला ह्या वांग्यात टाकून दिला आहे. त्यानंतर आपण मिक्स करून घेऊ आणि परत झाकून ठेवणार आहोत. झाकून पाणी ठेवून गरम करून असंच करून आपण ही वांगी एकदम शिजवणार आहोत. पाहू शकताय आताच किती छान दिसते भाजी. थोडं तेल पण सोडायला लागले. आता परत हे गरम पाणी झालेलं आपण त्यात टाकलं आहे, कारण वांगी अजून कच्चीच आहेत. आता पाहूया परत. वांगी शिजत आहेत. बाजूने असे तेल सोडलं आहे. एक वांगं बघू आपण शिजलंय का.
देठाला दाबून बघायचं वांगं शिजलंय का नाही म्हणून. नाही शिजलंय आणखी, म्हणजे बऱ्यापैकी अर्ध शिजलंय वांगं. आणखी थोडा वेळ ठेवायचं 5 मिनटं झाकून. मग पाहू शकताय किती छान असे शिजतंय वांगं. तेल पण सोडलंय मसाल्याने. आता एकदम तयार आहे अशी आपली भाजी. पाहू शकता एकदम कोरडी नाही आणि एकदम अशी पातळी नाही, भरलेली वांगी एकदम अशी भारी दिसते. दाबून बघितलं वांगं तर एकदम शिजलेलं आहे वांगं. एकदम जास्तही नाही, पण बऱ्यापैकी मीडियममध्ये शिजवलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकू आणखी चिरलेली आपण. पाहू शकताय वांगी